ऑनलाईन जे मार्केट्स आता अवेलेबल झाले आहेत, वेबसाईट्स अवेलेबल झाल्या आहेत, त्यांच्याशी कॉम्पीट करणं हे चॅलेंज तर आहेच. प्लस तसंही एक्झिस्टिंग कस्टमरला रिटेन करणं हे पण एक चॅलेंज आहे. नवीन कस्टमर आणणं हे पण चॅलेंज आहे. त्यामुळे आम्ही फेअरशेअर आय टी सर्व्हिसेसमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही ट्राय करत असतो. तर त्यातली ही जी गोष्ट आहे, ती प्रत्येक दुकानदारांनी, रेस्टॉरंटनी, बार्बर शॉप्सनी, ब्युटी पार्लर्सनी यांनी ती कस्टमर रिटेन करण्याकरता ट्राय करावी, हे आमचं मेजर रिकमेंडेशन आहे. तर ही प्रोसेस अतिशय सिंपल आहे. याचा फायदा जो आपल्याला होणार आहे, तो म्हणजे कस्टमरला रिटेन करण्याचा पण होणार आहे, प्लस तोच कस्टमर वर्ड ऑफ माउथनी तुम्हाला अजून कस्टमर्स आणून देणार आहे. आणि अल्टिमेटली आता जे ऑनलाईन वेबसाईट्स वगैरे आहेत, त्या ज्या काही तुम्हाला आत्ता मेजर चॅलेंज तुमच्यासमोर उभं केलं आहे डिस्काउंट देऊन, त्याचा तुम्ही एक पार्ट तुम्ही स्वतः इथे थोडंसं ऑनलाईन जाऊन राबवू शकता. तर ते कसं? तर प्रोसेस खूप सिंपल आहे. तुम्हाला इथे कंपनी रजिस्ट्रेशनला जायचं आहे. लिंक तुम्हाला या यूट्यूब चॅनलच्या कॉमेंटमध्ये तुम्हाला दिसेल. सिंपल आहे एकदम लक्षात ठेवायला. pointcard.in त्याला जायचं. तिथे कंपनी रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही गेलात, तर ती प्रोसेस पण एकदम सिंपल आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याच कंप्लेंटला काहीच कारण नाही. तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकला तुमचा 10 आकडी, त्याच्यानंतर गेट ओ-टी-पी म्हटलं. तुमच्याकडे ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी एंटर करायचा. त्याच्यानंतर कंपनीची अगदी बेसिक इन्फॉर्मेशन तिकडे विचारली आहे. नाव वगैरे एवढंच फक्त, ईमेल ॲड्रेस वगैरे असं फक्त. ते तुम्ही द्या, सबमिट करा. तुमचं सेम डेच्या आतमध्ये तुमची कंपनी ॲप्रूव्ह होईल. कारण हे फ्री देतो आम्ही आत्ता सुरुवातीला तरी. तर ती ॲप्रूव्ह होईल. ती ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर आय डी पासवर्ड पण क्रिएट तिकडेच करता येतो. एकदम सिंपल प्रोसेस आहे. तुम्हाला बेसिक इंटरनेट वापरता येत असेल ना, तुम्ही करू शकाल. आणि नाही तर आमचा मोबाईल नंबर पण आम्ही इथे कॉमेंटमध्ये देतो आहे. त्याच्यावर पण तुम्ही कॉल करा आणि तो डेमो तुम्हाला आम्ही ऑनलाईन देऊ. त्याच्यानंतर तुमचा युजर आय डी पासवर्ड सेट झाला की आणि सगळं ॲप्रूव्ह झाली की तुमच्या कंपनीचं नाव इथे खालती पण दिसेल. तुमच्या कंपनीला स्वतःची एक लिंक पण इकडे तयार होईल. तुम्ही जर आता इथे बघितलं ना, pointcard.in/companies/japanese classes अशी तुमची लिंक पण इकडे तयार होईल. आणि कुठला पण जो कस्टमर आहे ना, तो पोटेन्शियल लीड, तो इथे क्लिक करून तो स्वतःचं रजिस्ट्रेशन तुमच्या दुकानाचा मेंबर, तुमच्या कंपनीचा मेंबर म्हणून तो करून घेऊ शकणार आहे. राईट? तर आधी आपण सुरुवातीला बघूयात की जर का मी इथे साइन इन केलं ॲज अ कंपनी म्हणा, दुकान म्हणा, तर साइन इन केल्यानंतर मला इथे काय दिसतं? तर इकडे मला माझे सगळे जे आत्ताचे मेंबर्स आहेत ना, ते इकडे मला दिसतात. जे मी आता ट्रायलला या अकाउंटला टाकलेले आहेत ते मला मेंबर दिसतात. जर का तुमच्या दुकानामध्ये एखादा माणूस आला की जो आत्ता तुमचा मेंबर नाही आहे, तर हे सिस्टीम अवेलेबल आहे. पण तुम्हाला ती वापरता आली पाहिजे आणि ती तुम्ही व्यवस्थित वापरली पाहिजे. की प्रत्येक कस्टमरला डिस्काउंट देणे हे माझंच काम आहे. ते कस्टमरचं डिस्काउंट मागणे हे काम आता ते दिवस गेले. आपल्याला डिस्काउंट त्या कस्टमरला द्यायचा आहे, सो दॅट तो लक्षात ठेवणार आहे आपल्याला. हे आपलंच काम आहे. असं करून जर का तुम्ही ही सिस्टीम वापरली, तर या सिस्टीमचा तुम्हाला फायदा आहे. दुकान त्या कस्टमरनी विचारल्यानंतर टाकणं, ते तर कोणी पण करता येईल. त्याला काही एवढी मोठी गोष्ट नाही ती. आता तुम्हाला करायचं काय आहे, की नवीन कस्टमर पहिल्यांदा आला ना, तर इथे प्लस साईनवर तुम्ही क्लिक करा. तुम्हाला मगाशी मी लिंक दाखवली तिकडेच तो घेऊन जाईल. क्लिक हिअर टू बिकम अ मेंबरवर क्लिक करा. कस्टमरचा मोबाईल नंबर तुम्हीच टाईप करा. मी तुम्हाला म्हटलं तसं. हे तुमचंच काम आहे. कस्टमरचं काम नाही आहे. आहे ना, तो स्वतःहून होणार नाही आहे. त्याला तुम्हाला डिस्काउंट द्यायचा आहे. हे तुमचा ॲटिट्यूड तुम्हाला चेंज करायचा आहे. इथे नंबर टाकला, ओ-टी-पी त्याला जाईल. त्याला विचारायचं की साहब वो ओ-टी-पी बताओ. त्याने ओ-टी-पी सांगितला, ओ-टी-पी टाका. तो पहिल्यांदा कस्टमर जर का आला असेल, तर आपली सिस्टीम त्याला नाव वगैरे विचारेल. पण ही सिस्टीम जे बाकीचे दुकानं वापरतात, त्यांचा जर का तो मेंबर असेल ऑलरेडी, तर मग त्याचं नाव वगैरे तुम्हाला टाकायची गरज पडणार नाही. तो डायरेक्टली तुमचा मेंबर होऊन जाईल. तुम्ही त्याला ॲड केलं की. ओके? तर आता परत मी इकडे जातो. तर इथे गेल्यानंतर तुम्ही त्याला ॲड केला आता, तर तुम्ही रिलोड केलं हे, की तुम्हाला ऑटोमॅटिकली तो इकडे दिसायला लागेल. तो जो मेंबर आहे तो. आता त्यांनी समजा असं विचार करा ₹1000 खरेदी केली. त्यांनी ₹1000 खरेदी केल्यानंतर समजा आता हे नाव आहे समोर. तुम्ही प्लसच्या बटनावर क्लिक करा. आता तुमचं तुम्ही ठरवा, की ₹1000 म्हणजे तुम्ही त्याला किती पॉइंट्स देणार त्याच्या बाबतीत. तर आम्ही नॉर्मली रिकमेंड काय करतो, की जर का त्यांनी ₹1000 खरेदी केली ना, तर त्याचे 1000 पॉइंट टाकायचे. हां. पुढचं मी तुम्हाला रिडीम म्हणतात ना त्याला किंवा डिस्काउंट, त्याचं मी तुम्हाला नंतर सांगतो. तर आत्ता 1000 त्यांनी केलं ना, 1000चं त्याला आपण डिस्काउंट दिला आणि आपण सॉरी डिस्काउंट नाही, पॉइंट्स त्याचे घेतले आपण. त्याला आपण इथे कमेंट्समध्ये टाकलं, की त्यांनी काय खरेदी केली. फॉर एक्झाम्पल लेट्स से की त्यांनी काहीतरी बुक्स खरेदी केले तुमच्याकडनं, काहीतरी केलं. इथे त्याला सेव्ह करून टाकलं. इथे सेव्ह केल्यानंतर इथे आधीच्या पॉइंट्समध्ये त्याच्या ते पॉइंट्स ॲड होऊन जातात. आता तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे, की त्याची समजा आता विचार करा, की तुमची पॉलिसी अशी आहे,
की 3,000 पॉईंट जर का कोणाचे झाले, तर त्या 3,000 पॉईंटला तुम्ही ₹100 डिस्काउंट देता. राइट? ₹100 फक्त. आहे ना? जे काय डिस्काउंटची जी पॉलिसी आहे ना, त्याच्यात इथे या पॉइंट कार्ड डॉट इनचा काही संबंध नाही. ते तुमचं तुम्ही डिसाईड करा. राइट? किंवा तुम्ही एखादी वस्तू गिफ्टमध्ये देसाल, ती वस्तू तुम्ही गिफ्टमध्ये द्या. राइट? तुमच्यावर आहे. काहीही आम्ही याच्यामध्ये ढवळाढवळ सिस्टीम करत नाही. एकदम फ्लेक्सिबल. आता काय झालं, की याचे 3,700 पॉईंट आता झाले त्या व्यक्तीचे. तुम्हाला ते पॉईंट्सबद्दल त्याला काहीतरी गिफ्ट द्यायची किंवा काहीतरी द्यायचं आहे. तुम्ही मायनसवर क्लिक करा. ते 3,000 पॉईंट्स त्याचे इथे टाका. आहे ना? मायनस म्हणून टाकायची गरज नाही. ते नुसते 3,000 आकडा टाका. कारण तो पॉईंट डिडक्शन आहे. 3,000 टाका. नंतर तिथे लिहा की 1 फ्री बुक. आहे ना? हे समजा तुम्ही याच्यामध्ये लिहिलं आणि ते सेव्ह करून टाकले. तर तुम्ही बघाल की ते 3,700चे परत 700 झाले. आता तुम्ही इथे क्लिक करून तुम्ही बघू शकता की हे -3,000 झाले म्हणून इथे ना, आणि तो माणूस पण बघू शकतो की त्याचे 3,000 मायनस झाले म्हणून. सो जेणेकरून तुम्हाला दोघांनाही ट्रान्सपरन्सी आहे की ते पॉइंट्स तुम्ही केव्हा ॲड केले, त्या प्रत्येक पॉइंट्सची कॉमेंट काय होती आणि ते मायनस कसे झाले. सो दुकानदाराच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण ट्रान्सपरन्सी आहे आणि मेंबरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण ट्रान्सपरन्सी आहे. आता सेम मेंबर समजा तुम्ही विचार करा, आता इथे 4-5 मेंबर आहे म्हणून सोपं आहे पटकन इकडे प्लसवर आणि मायनसवर क्लिक करायला. पण समजा खूप सारे तुमचे कस्टमर झाले, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करता की कस्टमर आल्यानंतर त्याचा एक तर मोबाईल नंबर त्याला विचारा, किंवा जनरली आपण नावाने लक्षात राहतात लोक जे आहेत ते. तर नावाने जर लक्षात राहिले तर तुम्ही त्यांचं नाव किंवा आडनाव इकडे टाका आणि ते सर्च करा. तुम्ही सर्च केल्यानंतर तो माणूस इथे येणार. तो आल्यानंतर परत तुम्हाला सेमच करायचं आहे. जे मगाशी मी तुम्हाला दाखवते. प्लसवर क्लिक करा. जर का तुम्हाला पॉइंट द्यायचे असतील तर, किंवा मायनसवर क्लिक करा. आणि जर तुम्हाला त्याचा लॉग बघायचे असतील तर तुम्ही या नंबर ऑफ पॉईंट्सवर क्लिक करा आणि परत तुम्ही बॅक इथे जाऊ शकता. तुमचा डॅशबोर्ड तुमच्या समोर राहील. तुम्हाला याच्यामध्ये काही पण म्हणजे याच्यामध्ये काही पण कठीण नाही. म्हणजे तुम्हाला 3 फक्त बटन जे आहेत ना, ते लक्षात ठेवायचे आहे. वरचं बटन जे आहे ते प्लसचं मोठं, त्यांनी तुम्ही कस्टमरला ॲड करू शकता. त्याच्यानंतर त्याला पॉइंट द्यायचे असले तर तुम्ही इथून प्लसने देऊ शकता त्या कस्टमरच्या नावाच्या पुढे. त्याचे पॉईंट रिडीम करायची जेव्हा वेळ येईल तेव्हा मायनसनी पॉईंट तुम्ही रिडीम करू शकता. तो कस्टमर जर का सेकंड टाईम, थर्ड टाईम आला तर तुम्ही इथे सर्चमध्ये तुम्ही त्याचं नाव किंवा मोबाईल नंबर टाईप करा आणि इथे सर्च करा. आणि पार्शल नंबर टाकला तरी चालतो किंवा हे टाकलं तरी चालतं. म्हणजे आता इथे मी पूर्ण नाव टाकायचं नाही. मला MRU मी जरी टाकलं आणि सर्च केलं तर मला इथे तो कस्टमर मिळेल. आणि जर का त्याच नावाचे मल्टिपल असतील तर इकडे मल्टिपल मिळेल. म्हणजे अतिशय वापरायला सोपी आहे. तुम्हाला सिस्टीमच्या बाबतीत प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेम फक्त एकच आहे, तो म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, डिस्काउंट देणे ही जबाबदारी तुमची आहे. ऑनलाईनला फाईट करायचं असेल, कस्टमरबरोबर लॉयल्टी ठेवायची असेल, कस्टमरला रिटेन करायचं असेल, तर आता काळ बदलला आहे. तुम्हाला हे या पद्धतीने जाऊन करायला लागेल. तर याच्यात नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मेंबरला काय दिसतं ते मी नंतर दाखवणार आहे. पण कंपनीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू एवढं गुड इनफ आहे. तुम्ही ही सिस्टीम 10 मिनिटात शिकू शकता आणि ती कंटिन्युअसली इम्प्लिमेंट करू शकता. थँक यू व्हेरी मच.